डे 5 मिशन 6090 केमिस्ट्री. 5वा दिवस देखील उजाडला आणि 5व्या दिवसाचा व्हिडिओ देखील YouTubeवरती तू चुकून क्लिक केला. असेच एक व्हिडिओ येतात आहे. तू क्लिक करत जा आणि गोष्ट फॉलो करत जाऊ नको. कारण ही वेळ आहे, ती पुन्हा येणार नाही. वेळेला जर आज नाही सलाम केलं, तर जग तुला उद्या सलाम नाही करणार, पण हात पसरून नक्की बसायला सांगेल. आज वेळेला सलाम कर, वेळेला फॉलो कर, वेळेसोबत चाल मित्रा. नाहीतर अन्यथा जे हात म्हणजे सलामीला जातात, तेच हात कोणापुढे पसरायला नको वापरू. हे जग आहे, हे एक दिवस तुला बारीक ठेवण्याचा प्रयत्न करतं, तर एक दिवस तुला खूप मोठं बनवतं. फक्त ते मोठं बनायची दानत आणि दारिद्र्य संपवण्याचं जे कौशल्य आहे, ते तुझ्या हातांमध्ये, मनगटांमध्ये असलं पाहिजे. या हातांच्या रेषेंमध्ये असलं पाहिजे. सो सगळ्यात महत्त्वाचं असाच हा दिवस 5वा सुरू झालेला आहे. अजून पुढचे 25 दिवस देखील मी येणार आहे. हाच व्हिडिओ तुझ्या समोर येणार आहे. असाच मी बसणार आहे. असाच मी व्हिडिओ बनवणार आहे. असेच आय-एम-पी पॉइंट्स मी सांगणार आहे. असेच काहीतरी विद्यार्थी म्हणजे काही विद्यार्थी फॉलो करणार आहे आणि काही विद्यार्थी फॉलो करून थोडेच म्हणजे खूप कमी, खूप लांब निघून जाणार आहे आणि तूच 1 फेब्रुवारीला परत असाच माझ्यासमोर येणार आहे आणि डोक्यामध्ये तेच विचार करणार आहे, मला आय-एम-पी पेपर कुठून भेटणार आहे आणि त्या टाईमाला यांनी बाउंडरी मारून, छक्के मारून हे सगळं स्कोर भिडवलेला असणार आहे आणि तू तेव्हा बॅट घालून, ग्लोव्हज घालून त्याच पिचमध्ये उतरणार आहे, ज्या पिचमधलं स्टेडियम आता मोकळं झालेलं आहे. सो मित्रा, आज कामाला लाग. ग्राउंडमध्ये फक्त 11च प्लेयर खेळतात हे माहिती असेल बघ. बरोबर की नाही? एका टीमचे. इट्स ओके. चांगली गोष्ट आहे. चलो. सो विदाउट टाइमपास सुरू करूया डे 5 केमिस्ट्रीला. आजचा धडा आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो पेज नंबर 90 आणि 92 वरून कोणत्या गोष्टींकडे फोकस करायचे? सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स या गोष्टींवरती काम करा. 3 टॉपिक्स आरामशीर इलेक्ट्रोलाइट्सचे म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स काय असतात आणि त्याचे 2 टाइप्स आहे. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आणि एक सोबत लक्षात घ्या की इलेक्ट्रोलाइट समजून म्हणजे घ्यायच्या वेळेस इलेक्ट्रोड्स काय ते सुद्धा समजून घ्या. म्हणजे इलेक्ट्रोड्स खूप महत्त्वाचे आहेत. तर इलेक्ट्रोड्स देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी समजेल की इलेक्ट्रोड्स काय असतात, इलेक्ट्रोलाइट काय असतं. पेज नंबर 93 आणि 94 वरती खूप टॉपिक्स आय-एम-पी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय असतं, ओम्स लॉ काय असतं, कंडक्टिव्हिटी के स्मॉल के काय असतं, मोलार कंडक्टिव्हिटी जो आहे तो काय असतो, सिग्निफिकन्स त्यांचं म्हणजे इम्पॉर्टन्स काय, फायदे काय आहेत ते, त्यांचं एसआय युनिट काय आणि त्यांचं व्हेरिएशन अँड कॉन्सन्ट्रेशन. पेज नंबर 93, 94 खूप भारी आहे आणि मिस करू नका. ह्या पेजेसवरती नक्की लवकर जाण्याचा प्रयत्न करा. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, ओम्स लॉ, कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी, त्यांचे सिग्निफिकन्स, एसआय युनिट्स, व्हेरिएशन अँड कॉन्सन्ट्रेशन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि ते तुम्ही प्रॉपरली फॉलो केले पाहिजे याचं भान ठेवा. पेज नंबर 94 आणि 95 वरती सगळ्यात महत्त्वाचं की पेज नंबर 94 आणि 95 वरती एक सेकंड. हां, पेज नंबर 94 आणि 95 वरती एक खूप आय-एम-पी लॉ आहे, जो तुम्ही केलाय कॉलरॉस लॉ. त्याचा ॲप्लिकेशन्स पण बघून घ्या. कुठे वापर केला जातो त्याचा. ॲप्लिकेशन्स या शब्दाचा अर्थ म्हणजे त्या लॉचा आपण कुठे-कुठे वापर करू शकतो. दुसरी गोष्ट कॅल्क्युलेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज शोधता येतात आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन शोधता आलं पाहिजे. डेफिनेशन माहीत पाहिजे. एखादं एक्झाम्पल करत जा. जेव्हा पण एखादा कॉन्सेप्ट करता, एखादा कॉन्सेप्ट केल्यानंतर त्याचं एक्झाम्पल पण डोक्यात ठेवत जा, जेणेकरून तुम्ही ते एक्झाम्पल केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट प्रॉपरली बारकाईने समजेल. अन्यथा ती समजणार नाही. पेज नंबर त्याच्यानंतर पेजेस 96 आणि 97 वरती गेल्यानंतर मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी वरती जावा. मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी, विटस्टन ब्रिज, कंडक्टिव्हिटी सेल, सेल कॉन्स्टंट काढता आला पाहिजे. स्टेप्स इन डिटरमाइनिंग मोलार कंडक्टिव्हिटी ते आधीच झालेले म्हणून त्या गोष्टीकडे जाण्याची गरज नाहीये. मोलार कंडक्टिव्हिटी एकदाच नीट करून घ्या. आता इथे पण मेजरमेंट, इथे विटस्टन ब्रिज, कंडक्टिव्हिटी सेल आणि सेल कॉन्स्टंट वरती फुल्ली फोकस करा. पेज 97 आणि 100 वरती इलेक्ट्रोकेमिकल सेल्स काय असतात? याच्यावरती पूर्ण या. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय? मोल्टन आणि ॲक्वस NaClची ॲक्टिव्हिटी असेल तिथे. इलेक्ट्रोलायसिस मेकॅनिझम काय? इलेक्ट्रोलायसिस, नेट सेल रिएक्शन, क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स. एवढं सगळं करण्यापेक्षा ह्या पेजवरती पूर्णपणे फोकस इलेक्ट्रोलायसिसवरती करा. आणि एकदा तुम्ही इलेक्ट्रोलायसिस केलं ह्या पेजवरती का तुम्हाला बाकीच्या गोष्टी त्याला धागेदोरे व्यवस्थित जोडून भेटतील. ओके. पेज नंबर 101 आणि 104 म्हणजे 101 टू 104 मध्ये सगळ्यात पहिलं आय-एम-पी जे आहे ते आहे गॅल्व्हॅनिक सेल, सॉल्ट ब्रिज, फंक्शन आणि कन्स्ट्रक्शन एक साथ करा. की गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टिक सेल जे आहे ते सॉल्ट ब्रिज काय काम करतो, त्याचं फंक्शन काय. नुसतं बघू नका त्या सॉल्ट ब्रिज. डायग्राम असेल बघा, 2 बीकर असतील, सॉल्ट ब्रिज ड्रॉ केला असेल. तर सॉल्ट ब्रिजचा फायदा काय तो बघा. नक्की तो काय मेंटेन करतो, कशासाठी रेग्युलेशन्स असतो. ओके. सेल नोटेशन कसं करतात आणि रिएक्शन कशी लिहितात याच्यावरती पूर्ण काम करा. कमांड आणा तुमचं की मला सेलची रिएक्शन आणि नोटेशन वेगळी गोष्ट आहे, रिएक्शन वेगळी गोष्ट आहे. पहिलं सांगतोय. प्रॉपरली 2 गोष्टींवरती प्रॉपरली काम करा.
आणि नंतर रायटिंग हाफ अँड ओव्हरऑल सेल रिएक्शन. हे खूप सॉल्व्ह करता आलं पाहिजे. YouTubeचे छोटे-छोटे व्हिडिओ बघा. वन शॉट बघू नका. वन शॉट बघून कॉन्सेप्ट नाही एवढे क्लिअर होत, जेवढे छोटे-छोटे टॉपिक्स तुम्ही जेव्हा सर्च करणार आणि बघणार तेव्हा त्या गोष्टी समजणार. पुढे गेल्यानंतर एक 104 आणि 106 वरती इलेक्ट्रोड अँड सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, नर्नस्ट इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन ऑफ सेल व्होल्टेज. 104, 106 मोस्ट IMP पेज आहे. म्हणजे वरचं पण म्हणजे 101 पासून 106 पर्यंत ही 5 पानं प्रॉपरली बारकाईने नीट वाचा, म्हणजे शांततेने. पुढे गेल्यानंतर 107 आणि 108 वरती एवढं काय नाही, रिलेशनशिप ऑफ सेल्फ पोटेन्शियल केलं तरी चालेल. 109 आणि 110 वरती सगळ्यात महत्वाचं आहे की शी करायचा प्रयत्न करा. SHE. ओके. तो प्रॉपर रेफरन्स इलेक्ट्रोड आहे तो करायचा प्रयत्न करा. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज करण्याचा प्रयत्न करा. 111, 114 वरती प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टिक सेल मधला डिफरन्स करा. ड्राय सेल, लीड सेल, मर्क्युरी आणि निकल कॅडमियम सेल. म्हणजे 111 आणि 114 हे थिअरीवाले पेजेस आहे, म्हणून यांच्यावरती प्रॉपरली करा. एकदा ती थिअरी वाचली का त्याच्यानंतर एक छोटासा कागद घ्या, म्हणजे छोटेसे आपले नोट्स बनवा की सगळ्या सेल्समध्ये डिफरन्स काय आणि मला पेपरला आल्यानंतर कोणते कोणते पॉईंट्स मांडायचे. मग आता येड्यावानी गबाळ्यावानी सगळं लिहू नका. 2-3 शब्द, ते 2-3 शब्दच पाठ ठेवा. पेपरला गेल्यानंतर संपूर्ण मोठा पॉईंट त्या 2-3 शब्दांच्या आधारे बनवता येतो. नाही तर येड्यावानी काय करा, अख्खा पॉईंट डिक्टो मांडा, येड्यावानी कागद भरा, दुसरं टेक्स्टबुक छापा. कारण आपल्याला नोट्स बनवायला सांगितलं, आपण काय करतो माहितीये का, याला टेक्स्टबुक बारीक वाटते, नोट्स जर अख्खे सगळे एकत्र गेले का ते चायला जास्त वाटतं. नोट्स या शब्दाचा अर्थ संपूर्ण धडा 1-2 पानांमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, तर त्याला मी म्हणणार आहे ते नोट्स आहे. येड्यावानी ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ना, मोठ्या मोठ्या गोष्टी फिलॉसॉफिकली करू नका. टेक्स्टबुक 10 ते लेसन 10 पानांचा, नोट्स 25 पानांचे निघालेत. हे असं काही झालं नाही पाहिजे. त्यानंतर 115 म्हणजे 115 आणि 116 वरती फ्युल सेल्स वरती काम करायचे, त्याचं कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन आणि त्याची रिएक्शन. ओके. फ्युल सेल्स काय असतात ते बघा. मिशन 6090 चे 6 डेली प्रोसेस जे आहेत ते सगळे मी प्रॉपरली दिलेत. रोज मी सांगत नाही बसत आहे. एकदा तुम्हाला नसेल कळले तर एक स्टार्टिंगचा व्हिडिओ तुमच्या प्रॉपरली प्लेलिस्टमध्ये जाऊन मिशन 6090 क्लास 10 प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. एक्झाम फोकस कशावरती करायचा ते मी प्रॉपरली इथे दिलेले. एक्झाम फोकसच्या गोष्टी मी प्रॉपरली आधीच देतो. सो आधी हे एक्झाम फोकस बघून घ्या की काय आहे. एक्झाम फोकस वरती पण दिलेला आहे, खाली पण दिलेला आहे, म्हणजे तुमचं दोन्हीकडे लक्ष जाईल असं. आता हे झाले सगळे IMP पॉईंट्स पेज वाईज. आता आपल्याला काय करायचंय की एक पेपर बघायचा आहे, जो पेपर खूप महत्वाचा आहे. म्हणजे बोलतात ना, पेपर बऱ्यापैकी हा महत्वाचा आहे, एकाच लेसनचा आहे, म्हणून जास्त वेळ न घेता आपण थोडं फास्टली त्याच्यामधले IMP पॉईंट्स बघू. ओके. सो लेसन आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा, 70 मार्काचा 3 तासासाठी आहे. सो बऱ्यापैकी पूर्ण डिक्टो स्टेट बोर्डच्या फॉर्मॅटमध्ये हा पेपर काढलेला आहे. MCQs मी नाही करत, आधीचे व्हिडिओ जर जे पाहत असतील ते. सुरुवात करतोय आपण सगळ्यात पहिल्या क्वेश्चन पासून. सेल कॉन्स्टंटला त्यांनी प्रायोरिटी दिलेली 1 मार्कासाठी. दुसरी गोष्ट की सॉल्ट ब्रिज काय तो नक्की विचारलाय. केमिकल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रोलाइट विचारलाय ड्राय सेलमध्ये, म्हणजे ड्राय सेलमध्ये जो इलेक्ट्रोलाइट आपण वापरलाय का त्याच्यामधला त्यांनी केमिकल फॉर्म्युला विचारलाय. म्हणजे बघा किती बारीक गोष्ट विचारली. आपण काय करायचो, ड्राय सेलची डेफिनेशन पाठ करतोय, पण ड्राय सेलमध्ये एक इलेक्ट्रोलाइट वापरलाय, त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये केमिकल फॉर्म्युला काय तो जी इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जो आहे, म्हणजे माहित असेल मुलांना बऱ्यापैकी, जी जो असतो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स त्याचं SI युनिट विचारलंय. ओके. सो खूप महत्वाची नर्नस्ट इक्वेशन. पुढे गॅस प्रोड्यूस ॲट एनोड ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस ऑफ NOCl मध्ये जो गॅस प्रोड्यूस होतो एनोडला, म्हणजे किती आतमधून, म्हणजे किती डीप मधून प्रश्न विचारतोय बघा. इलेक्ट्रोलायसिस करताय तुम्ही NaClचं, गॅस कोणता प्रोड्यूस होतोय ते विचारले. डिफरन्स इलेक्ट्रोड काय हे विचारले. शीचं, म्हणजे शी मध्ये तो कॉन्सेप्ट होतो SHE मध्ये. रिलेशनशिप बिटवीन के आणि मोलार कंडक्टिव्हिटी. एक लक्षात घ्या, कंडक्टिव्हिटी सिम्बॉल के, मोलार कंडक्टिव्हिटीचा हा व्ही आहे, उलटा व्ही, म्हणजे तो तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट कॉन्सेप्ट जो आहे तो आहे मेटॅलिक कंडक्शन आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे बऱ्यापैकी लिक्विड स्टेटमध्ये असतात किंवा मोल्टन स्टेटमध्ये असतात इलेक्ट्रोलाइट्स. मेटॅलिक कंडक्शन काय आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन काय, ह्या दोघांमधला प्रॉपर डिफरन्स. नेक्स्ट आहे लॉ, तो IMPच होता आपल्यासाठी. पुढे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड शी SHEचा डायग्राम काढायचा आहे मस्तपैकी. काय बोलतात त्याला एक्सप्लेन करायचंय, आजूबाजूची नावं प्रॉपरली लिहिता आली पाहिजे, डायग्राम प्रॅक्टिस करता आला पाहिजे. ओके. डॅनियल सेलचं सेल नोटेशन विचारलंय. ओव्हर व्होल्टेज कॉन्सेप्ट विचारलाय. इलेक्ट्रोलायसिस आणि फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस विचारले. फॉर्म्युला सकट म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस सुद्धा या लेसन मध्ये. आता तुम्हाला काही गोष्टी समजेल बघा. इलेक्ट्रोलायसिस ठीक आहे, इलेक्ट्रोलायसिस कॉन्सेप्ट आपल्याला माहिती बऱ्यापैकी खूप लेसन्स मध्ये कॉमनली तो आलेला आहे, पण त्याचा फर्स्ट लॉ पण आहे. म्हणजे ही गोष्ट कळते की ओव्हरऑल सेल रिएक्शन फॉर मर्क्युरी बॅटरी काय. सो मर्क्युरीच्या बॅटरीसाठी, डॅनियल सेलसाठी पण विचारलं, मर्क्युरीच्या बॅटरीसाठी पण विचारलं, ड्राय सेलसाठी पण विचारलं. म्हणजे सगळे सेल्स काय एवढे IMP ते तुम्हाला कळतील. स्टेट 2 ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्युल सेल. फ्युल सेलचे 2 ऍडव्हान्टेजेस विचारले. गॅल्व्हनियस सेल्स म्हणजे ऍडव्हान्टेजेस येते, मध्ये तुम्हाला प्रॉपरली सेलचे जेव्हा तुम्ही डिफरन्स लिहिता तेव्हा त्याचे ऍडव्हान्टेजेस पण डोक्यात आणा की हे याच्यापेक्षा का भारी आहे, आणि म्हणजे बऱ्यापैकी. ओके. त्याच्यानंतर लीड स्टोरेज बॅटरी. ओके.
त्याच्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी, त्याचं युनिट पण एसआय युनिट पण देखील विचारलेलं आहे. स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स, त्याच्यानंतर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, डिराइव्ह अँड कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ ड्राय सेल. ड्राय सेलचं लेकलाईन सेल आहे, तर ड्राय सेलचं त्यांनी कन्स्ट्रक्शन वर्किंग सगळंच विचारले आता. आधी तरी इलेक्ट्रोलाइट विचारलं होतं, आता सगळं विचारून टाकलं. पुढे काय केलंय, विटस्टन ब्रिजचं सर्किट विचारलंय. इथं फ्यूल सेल बद्दल विचारले. सेकंडरी व्होल्टिक सेल काय ते विचारले. निकल कॅडमियम सेल काय ते विचारले. ते रिचार्ज कसं होतं. सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. हो 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 तो अरे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. अरे पाठ करणं ठीक होतं, आता त्याचं इक्वेशन सुद्धा विचारले, म्हणजे मॅथमॅटिकली ते एक्सप्रेशन काय आहे. त्यानंतर इलेक्ट्रोलायसिस ऑफ एनएसीएल, खूप भाई याच्यावरती यांनी काम केलेलं आहे. का त्या एनएसीएल ला तोडतात ते काय माहिती. एनएसीएल ला तोडायचंच आहे ना. मोल्टेन एनएसीएल म्हणजे वितळलेल्या एनएसीएल ला इलेक्ट्रोलायसिस करायचंय. त्याची ऑक्सिडेशन रिडक्शनची हाफ रिॲक्शन विचारली. तुम्ही 25वा क्वेश्चन नीट वाचा जरा, माझ्यासोबत वाचा. बघा तिथे काय दिलं माहिती का, डिस्क्राईब द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टेन एनएसीएल विथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. म्हणजे किती बारीक गोष्ट, हे किती आतमधली गोष्ट विचारते. ऑक्सिडेशनची पण रिॲक्शन लिहा आणि रिडक्शनची पण रिॲक्शन लिहा. आता इथे परत एकदा लीड स्टोरेज बॅटरी तेच आले. परत कन्स्ट्रक्शन, सेल नोटेशन, डिस्चार्जिंग रिॲक्शन आणि रिचार्जिंग. ओके, तर लीड स्टोरेज बॅटरी रिचार्ज पण होते. रिचार्ज काय बॅटरीज माहित असेल तुम्हाला रिचार्ज होतात. म्हणजे विचार करा, लीड स्टोरेज बॅटरीचं काय काय विचारले. कन्स्ट्रक्शन, सेल नोटेशन, डिस्चार्जिंग रिॲक्शन आणि चार्जिंग रिॲक्शन. त्यानंतर लॉ विचारलाय आणि पुढे न्यूमेरिकल आले. नर्नस्ट इक्वेशन आलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टेन एनएसीएल ॲक्वेस. ओके, इथं दोन्ही विचारले. ॲक्वस एनएसीएल आणि मोल्टेन. ॲक्वस म्हणजे पाणी टाकले, मीठ म्हणजे मीठ विरघळलंय त्याच्यामध्ये, आणि एनएसीएल ऑफ मोल्टेन म्हणजे वितळवलंय, म्हणजे त्याला वितळलंय म्हणजे गरम केलंय, काळं झालं असेल ते बऱ्यापैकी. तर मोल्टेन एनएसीएल वेगळे आणि ॲक्वस एनएसीएल वेगळे. तुम्हाला जर हे नसेल माहित तर एकदा गुगलवरती किंवा चॅट जीपीटीला नक्की टाका, किंवा एआय दादाला टाका. एआय दादाला टाकल्यानंतर तुम्हाला येईल की मोल्टेन एनएसीएल वर्सेस ॲक्वस एनएसीएल कुठे. चॅट जीपीटीला आन्सर किती भारी येते आणि आपल्याला किती भारी येते हे तुम्हाला समजेल. चॅट जीपीटी ओव्हरऑल गुगलवरचं सांगतो, आपण फक्त टेक्स्टबुक मधले कॉन्सेप्टला व्यवस्थित डिफरन्स करतो. सो एआय दादा इज मेड फॉर दॅट टेक्स्टबुक. म्हणून त्या टेक्स्टबुक मध्येच क्लिक केल्यानंतर तुम्ही मोल्टेन एनएसीएल वर्सेस ॲक्वस एनएसीएल टाकलं का तुम्हाला प्रॉपरली त्याचा आन्सर एआय दादा बनवून देतो पॉईंट वाईज, जेणेकरून पेपरला सुद्धा जरी आलं तरी मला लिहिता येणार आहे याचं भान ठेवा फक्त. पुढे, व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज काय, हा एक चांगला प्रश्न आलाय. 3 ऍप्लिकेशन्स म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण कुठे वापरू शकतो, याचे 3 एक्झाम्पल्स देखील यांनी विचारलेले आहे. सो अशा प्रकारे मी एक पेपरचे सगळे आयएमपी या लेसनचे कंप्लीट केलेले. तुम्ही फक्त पाहिले नाहीये, यामध्ये माझी काहीच चूक नाहीये, ही तुमची चूक आहे. तुम्ही बऱ्यापैकी बघावं आणि बऱ्यापैकी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक दिवसाचे असे डे वाईज तुम्हाला आयएमपीज आणि पेज वाईज पॉईंट, म्हणजे बोलतात ना पेज वाईज इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते तुम्हाला भेटत राहतील. कारण हे बऱ्यापैकी आतापर्यंत तुमच्याकडे नव्हते, पण आतापासून हे तुमच्याकडे असतील, याचं भान तुम्ही फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आणि काही दिवसच फक्त मेहनत करायची मित्रा. थोडासा दिवस आला, आता कोण बोलणार आहे वर्षभर नीट अभ्यास करा. 12वीला जेव्हा आला तेव्हा सुरुवातीला काय म्हणलं, वर्षभर नीट अभ्यास कर. अरे मित्रा, 30 दिवसावरती प्रवास येऊन थांबला, आता तरी पेट यार, आता तरी जळ, काहीतरी कर यार, स्वतःसाठी काहीतरी कर, आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर कर. शेवटी काय, स्वतःचं काहीतरी बोलावं लागतं. स्वतःची पण मार्केटिंग झाली पाहिजे, आपला क्लास घरोघरी पोहोचला पाहिजे. प्रत्येक गोष्ट बोलतात ना बोलली पाहिजे. पण ठीक आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट ऑफ लक. आजचा डे 5 आहे, उद्या डे 6 ला नक्की भेटूया.